नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। कुंडमाळ्याजवळील इंद्राणी नदीवरील पूल जो आहे तो कोसळलेला आहे। 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होते। हा पूल कोसळण्यात आलेला आहे आणि यात 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती आहे। बचाव कार्य सध्या सुरू आहे। अचानक हा पूल कोसळल्याने चांगलीच तारांबळ उडाली। कुंडमाळ्याजवळील नदीवरील पूल कोसळला। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। प्रदीप, काय सांगाल? ही दुपारची घटना आहे। पावस तालुक्यामधला जो कुंडमाळा आहे तो एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण आहे आणि पावसाळ्याच्या काळामध्ये या पुलावरती गर्दी जी आहे ती पर्यटकांची मोठ्या प्रमाणावरती होत असते। मात्र दुपारच्या दरम्यान कुंडमाळा ओलांडण्यासाठी जो पूल नदीवरती बांधण्यात आलेला आहे, इंद्रायणी नदीवरचा तो पूल जो आहे तो कोसळलेला आहे। सध्या आपण पाहतोय की जे काही पर्यटक बुडालेले होते त्यांना सध्या युद्ध पातळीवरती रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते केले जाते। पिंपरी चिंचवड पोलीस असेल, त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रशासन जे आहे ते घटनास्थळावरती दाखल झालेलं आहे। मात्र पूल तुटल्यानंतर अचानकपणे पाण्यामध्ये किती जण वाहून गेले याबाबतची स्पष्टता जी आहे ती अजूनपर्यंत कळू शकलेली नाही। मात्र जी प्राथमिक माहिती मिळते ती म्हणजे 20 ते 30 पर्यटक जे आहेत ते इंद्रायणी नदीमध्ये बुडले असण्याची शक्यता आहे। कारण पाण्याचा प्रवाह जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे। गेल्या 8 दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पडतोय, त्यामुळे नद्या ज्या आहेत त्या प्रवाहित झालेल्या आहेत आणि कुंडमाळा ज्यावेळेस धबधबा प्रवाहित होतो त्यामुळे या ठिकाणी गर्दी जी आहे पुणेकरांची त्याचबरोबर जिल्ह्यातल्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात होत असते। दुपारच्या दरम्यान कदाचित त्या पुलावरती मोठी गर्दी जी आहे ती झाली असण्याची शक्यता आणि कदाचित हा पूल जो आहे तो कोसळला आणि त्यानंतर आपण पाहतोय की 20 ते 25 जण जे आहेत ते पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती सध्या मिळते। जिल्हा प्रशासनाकडून अद्यापपर्यंत अधिकृतरित्या माहिती जी आहे ती पोहोचली नाही। मात्र सध्या आपण व्हिडिओमध्ये पाहतोय की मोठी गर्दी आपल्याला त्या पर्यटन ठिकाणावरती पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जणाला रेस्क्यू जो आहे तो करतानाचा सुद्धा व्हिडिओ सध्या मिळालेला आहे। मात्र घटनास्थळावरती प्रशासन जे आहे ते पोहोचलेलं आहे। 20 ते 25 जण वाहून गेले असतील तर ही मोठी दुर्घटना म्हणावी लागेल। मात्र सध्या तरी अधिकृत माहिती जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडून दिली जाते। अगदी थोडंसं थांबवते। सुनील शेळके जी आमदार आहेत